नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ज्या दिवसासाठी माझी इतकी सगळी तयारी चालू होती, फायनली तो दिवस आज आलेला आहे. म्हणजे आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. आणि तुम्हाला माहिती आहे, मार्गशीर्ष महिनाच हा इतका पवित्र महिना आहे ना, की मार्गशीर्ष महिन्यात ना भगवान महाविष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. आणि हे व्रत केलं ना तर आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य, सुखसमृद्धी आणि आर्थिक ज्या अडचणी असतात ना त्या सगळ्या दूर होतात. तर म्हणून या महिन्यामध्ये ना सलग 4 किंवा 5 गुरुवार असतात. तर ते आपल्याला ते व्रत करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला याचं उद्यापन करायचं असतं. तर सुरुवात जी माझी असते ती नेहमी अशी संपूर्ण जी पूजेची जी भांडी लागणार आहेत ती अगदी लख्ख मला घासलेली लागतात. आणि त्यासाठी मी तुम्हाला माहिती आहे ॲक्लिन पावडर वापरते. बऱ्याच ताई वापरतही असतील. तुमचे हातसुद्धा यांनी खराब होत नाहीत आणि भांडीसुद्धा म्हणजे जी पितळेची तांब्याची भांडी असतात ना ती अगदी चुटकी सरशीत मस्त क्लीन होऊन जातात. तर ती भांड्यांचा सगळा जो पसारा होता तो सगळा पहिले आवरला. आणि तुम्हाला दिसत असतील की मी इतकी सारी एक्स्ट्रा भांडी काढली होती, कारण काय लागतं किंवा काय नाही हे मी पूजा करतानाच ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टींचा विचार करते. म्हणून एक्स्ट्राची पण जी लागतात ती पण मी त्यासोबत स्वच्छ करून ठेवते. तर कलशावरती जो आपल्याला नारळ ठेवायचा आहे ना, जो देवी स्वरूप आपण पूजला जाणार आहे नारळ, तर तो आता ह्या 4 गुरुवारला आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे. तर म्हणून नारळ अगदी मस्त असा छान तुम्ही पाण्याखाली धुवून घ्या. आणि नंतरसुद्धा वापरल्यानंतरसुद्धा तुम्ही एका कलशामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये तो नारळ ठेवा, किंवा एखाद्या कुठल्या तरी भांड्यामध्ये पाणी भरून ठेवून त्यामध्ये तो कंटिन्यू नारळ ठेवा. म्हणजे तो नारळ अजिबात तडला जाणार नाही. कारण काही जण काय करतात, मग डब्यामध्ये ठेवतात, थोडासा कोरडा करतात, डब्यात ठेवतात, पण कधीकधी त्याला बुरशी लागते किंवा कधीकधी तो तडला जातो. तर त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगते की पाण्यात ठेवा आणि पाणी 2 दिवसांनी 3 दिवसांनी तुम्ही त्याचं बदललं तरी अतिउत्तम. तो नारळ अगदी 4 काय 5 गुरुवार जेव्हा असतात ना तेव्हासुद्धा नारळ जसाचा तसा राहतो. तर जी ही दाराची जी तोरणं आहेत ते सगळं मी छान स्वच्छ केलं. कारण कितीही म्हटलं ना तरी त्याच्यावर थोडी का होईना धुळती बसतेच. तर म्हणून माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, तर म्हणून छान असं सगळं स्वच्छ केलं दरवाजातला. आणि आपला जो घराचा मेन जो एंट्रन्स असतो ना तिथूनच, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की तिथूनच सगळ्या ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर म्हणून तुमच्या घराची जी एंट्री आहे ती अगदी सुशोभित, स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे, की आपल्या घराच्या म्हणजे एंट्रीकडे बघूनच कोणालाही प्रसन्न वाटलं पाहिजे. तर आज जे हळद मी भिजवली होती ना तर आज सगळीकडे हळदीचाच वापर करणार आहे, कारण आई लक्ष्मीला हळद खूप 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 प्रिय आहे. तर म्हणून दरवाजावरती पण जे मी स्वस्तिक काढते ते पण हळदीचंच काढते. त्यानंतर इथे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा हळदीचं स्वस्तिक इथे काढणार आहे. तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल, कारण कालपासूनच म्हणजे 2 दिवसापासून माझा घसा जरा बसला आहे, तर त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत असेल तर प्लीज ते तुम्ही समजून घ्या. आणि म्हणूनच त्यामुळे काल मी कोणाच्याच कमेंटला सुद्धा रिप्लाय केला नाही आहे, कारण तब्येत जरा ठीक नव्हती माझी. तर असो, तुमच्या खूप कालच्या व्हिडिओलाच इतक्या छान छान कमेंट्स आल्यात ना, तुमच्या कमेंट्स सगळ्या वाचल्यात आणि सगळ्यांना मी रिप्लाय करणार आहे नक्की. तर बघा किती पसारा काढावा लागतो सगळा, म्हणजे सगळं विचार केलेलं नसतं. आता हे थोडंसं प्लॅनिंग केलं होतं, हे काल मी तुम्हाला दाखवलं, पण बाकीच्या ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या मी अगदी ऑन द स्पॉट पूजा मांडतानाच मी सगळ्या गोष्टींचा काय काय विचार करत असते. कारण सगळंच जसं आपण प्लॅन करतो ना तसं होत नाही. कधी कधी काही गोष्टी बिघडतात, काही गोष्टी तेव्हाच्या तेव्हा आपल्याला करायला लागतात. असंच आपलं आयुष्यसुद्धा असंच आहे. तर चला, आता पूजेची सुरुवात करताना पहिले आपण जे हे चौरंग मांडलेलं आहे तर चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं. त्यानंतर तांदूळ घ्यायचे हे, आणि तांदळावरती आपल्याला म्हणजे अक्षतांवरती आपल्याला देवीला विराजमान करायचं आहे. तर या तांदळावरती मी अष्टदल कमळ काढून घेतलं. आणि हेच तांदूळ तुम्हाला 4 गुरुवारला सेम हेच तांदूळ वापरायचे आहेत. तर एखादा डब्बा घ्या आणि त्यामध्ये हे तांदूळ भरून ठेवा आणि वेगळे ठेवा तुम्ही, तर हे जसेच्या तसे छान राहतात.
खूप जास्त हळद किंवा कुंकूचा आपण इथे वापर केला ना तर कधी कधी त्याला बुरशी येते. तर म्हणून जेवढे तांदूळ तुमचे फ्रेश असतील ना तर ते जास्तीत जास्त दिवस राहतील. तर आता पहिले काय करायचो की जेव्हा असं म्हणजे मांडायचो ना चौरंग तर याच्यावरतीच डायरेक्ट कलश मांडला जायचा. पण तेव्हा एवढी मांडणी केली जात नव्हती. अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे फक्त नारळाला म्हणजे ते डोळे वगैरे असं काही लावलं जायचं किंवा अगदी साधं नारळाचीच पूजा केली जायची. तर बऱ्याच ताईंना आता इथे असं पण वाटत असेल की एवढा सगळा लवाजमा कशासाठी करायचा, की म्हणजे जसं पोथीमध्ये जर दिलं आहे की अगदी फक्त श्रीफळ 5 पानं आणि अशा 5 फळं बस एवढं करून जर पूजा होते तर एवढं सगळं मुखवटे किंवा काय ह्या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे. तर मला सांगा म्हणजे आता मी तुमच्याशी हे सगळं का बोलते, कारण आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पूजा कशा मांडायच्या कशा करायच्या हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पण तरी त्याच्याबद्दल बरेच प्रश्न असतात. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या पण कपाटामध्ये आपल्याला पुरतील इतके वस्त्र असतात किंवा पुरतील इतके दागिने पण असतात. पण तरीही जेव्हा आपण नवीन काहीतरी बघतो तेव्हा आपल्याला सुद्धा वाटतं अरे हे नवीन पण आपण घेतलं पाहिजे, हे पण आपण घातलं पाहिजे. तर तीच उत्सुकता किंवा तीच आपल्याला म्हणतात इच्छा देवांच्या बाबतीत आपल्याला का नसावी. बघा देव कधीच सांगत नाही की मला हे आण मला ते आण. ते कधी सांगत नाहीत आणि ते कधी सांगणार सुद्धा नाही आहेत. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्याकडून काही कमी ठेवली पाहिजे. जेवढं तुम्ही प्रेमाने कराल ना तेवढं तुम्हाला तो भरभरून देणार आहे, तेवढं तो सुद्धा तुमच्यावर मनापासून प्रेम करणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे करताना अगदी निस्वार्थी भावनेने सगळ्या गोष्टी करायच्या. आज तू मला जर दिलं आहेस ना तर त्याचा मी तुझ्यासाठी पण म्हणजे तुझ्यासाठी तुला सजवण्यासाठी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार आहे. सुरुवातीला जी पूजेची मांडणी केली जायची पोथीनुसार म्हणजे पोथीमध्ये जेवढं दिलं तेवढंच लावलं जायचं. तर तेव्हा हे जे ऑप्शन्स आता जे सगळे आपल्याला दागिन्यांचे वस्त्रांचे मुखवट्यांचे हे जेवढे ऑप्शन्स आहेत ना तेवढे तेव्हा नव्हते आणि म्हणून तेव्हा तशीच पूजा केली जायची. पण मला सांगा की आता एवढं सगळं आहे उपलब्ध तर का नाही आपण त्या देवाला किंवा देवीला इतकं छान शृंगार करायचा. बघा तुम्ही जेव्हा अशा प्रकारे सजवता ना तुम्ही मला सगळे फोटोज पाठवता, तुम्ही तुमचे अनुभव सांगता की ताई इतकं घरात प्रसन्न वातावरण वाटतं, इतकं छान वाटतं, असं वाटतं की खरंच साक्षात देवी आपल्या घरात विराजमान आहे आणि ती जी भावना आहे ना ती अगदीच वेगळीच आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की नक्कीच तुम्हाला जितकं शक्य होतं जितकं आपल्याने जमतं ना तितकं नक्कीच तुम्ही अगदी चांगल्या मनाने देवासाठी करा. तो देव पण तुमच्या प्रत्येक सुख दुःखात तुमच्यासोबत असतो आणि तुमच्यासाठी नेहमी धावत येतो. तर आता बघा मी हे जे देवीला सगळे दागिने घातलेत ना तर हे पण मी सगळे बाप्पा मोरया दादांकडूनच मागवलेत. तर दादांनी सध्या हे दागिने ठेवले नव्हते कारण ऑलरेडी खूप गर्दी होती आणि स्टाफ पण सध्या खूप कमी होता. तर म्हणून दादा म्हणालेत की मी लवकरात लवकर सगळ्यांसाठी हे अवेलेबल करून देईन. म्हणजे वेगवेगळे जे आपले ट्रेडिशनल जे दागिने आहेत ना देवींचे तर तशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या माळा ठुशी वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी अवेलेबल केलेल्या आहेत. मंगळसूत्र बघा देवी आईचं किती सुंदर दिसतंय. तर देवीच्या स्वरूपाची मांडणी मी करून ठेवली आहे. आज पहिला दिवस आणि पहिला दिवस मी कोल्हापूर आई अंबाबाईचं स्वरूप म्हणजे आईने साकारलेलं आहे. खूपच सुंदर असं आईचं स्वरूप झालेलं आहे. सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा वाटलं नव्हतं की म्हणजे इतकं छान छान सुंदर स्वरूप घडेल. पण आपण जेव्हा अगदी मनापासून काही गोष्टी करायला जातो ना तर त्या आणखीन द्विगुणित होतात, आणखीन छान वाटतात. तर जी प्रभावळ बनवली होती ती बघा इथे मागे लावली आहे आणि एकंदर संपूर्ण किती सुंदर दिसते, खूप छान वाटतंय. तर आता इथे खाली जी मांडणी करतो ना तर ती आपली जी रेग्युलर म्हणजे जसं पोथीमध्ये दिलेलं आहे. आता ज्यांना ह्याची मांडणी माहीत नसेल तर पोथीमध्ये अगदी संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे
एका ताईने पण मला मेसेज केला होता की ताई मला मराठी समजत नाही, तर हिंदीमध्ये मिळेल का? तर हिंदीमध्ये मिळते की नाही मला पण खरंच माहिती नाही आहे त्या गोष्टी. जर तुम्हाला माहिती असेल तर मग मला नक्की सांगा. मी तो मेसेज त्या ताईपर्यंत नक्की पोहोचवेन. म्हणजे त्यांनासुद्धा बघून ह्या गोष्टी करण्याची इच्छा होते. हीच आपल्या पूजेची म्हणतात ना की पावती मिळाल्यासारखं आहे आपल्याला, की ज्यांनी कधीही केलेलं नाही आहे त्यांनासुद्धा ते करण्याची इच्छा होते. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आता मी ते बाप्पांची स्थापना केली आहे. त्यानंतर माझ्याकडे जी धनलक्ष्मीची मूर्ती आहे, तर धनलक्ष्मी देवीची स्थापना केलेली आहे, म्हणजे माता लक्ष्मीची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर या पूजेमध्ये हा जो फोटो मांडला जातो ना, हा खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये देवीचे जे यंत्र आहेत ना, ते सगळे दिलेले आहेत. तर हा फोटो असा जरी तुम्हाला नाही मिळाला तरी आपली जी देवीची पोथी आहे महालक्ष्मीची, तर पोथीच्या पहिल्या पानावरतीच हे संपूर्ण यंत्र आणि असं देवीचा फोटो वगैरे दिलेला आहे. जर तुम्हाला असा मिळत नसेल फ्रेम केलेला, तर तुम्ही त्यातून काढूनसुद्धा तो फ्रेम करू शकता. तर पूर्वी माझी आई जेव्हा पूजा करायची ना, तर तेव्हा तोच फोटो आई वापरायची, म्हणजे पिवळ्या रंगाचा फोटो आहे तो. तर आज पूजा मांडताना मी म्हटलं की आज जो माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा कलश आहे, तर त्याचीसुद्धा मी आज सेवा करून घेणार आहे. जेव्हा म्हणजे इतर वेळी आपण या सेवा कशा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा अशा वेळेला करतो, पण आता हे जे महालक्ष्मीचे जे गुरुवार चालू आहेत, तर गुरुवारी तुम्ही सगळ्या सेवा करू शकता. म्हणजे श्रीयंत्रांवरती कुंकुमार्चन करू शकता, धनलक्ष्मी कुंचन सेवा जे करता ती तुम्ही करू शकता. तसंच हे अष्टलक्ष्मी कलशची जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. याच्यामध्ये फक्त एकाच लक्ष्मी मातेची नाही, तर 8ही ज्या लक्ष्मी आहेत तर त्या सगळ्यांची याच्यामध्ये सेवा होते. तर अष्टलक्ष्मी कलश अशा प्रकारे म्हणजे काय काय भरायचं याच्यामध्ये, कसं भरायचं, तर ह्याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि याच्यामध्ये काय होतं ना, कलश भरता भरता महालक्ष्मी आईला ज्या ज्या गोष्टी सगळ्या प्रिय आहेत, म्हणजे पिवळ्या कवड्या म्हणा, कमळगट्ट्याच्या माळा म्हणा, वेगवेगळे त्याच्यामध्ये शंख आहेत, तर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भरल्या जातात कलशामध्ये. म्हणजे ही पण एक खूप छान सेवा आपल्याकडून होते. तर ही जी पूजा आपण मांडतो ना, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे देवीच्या खाली तुम्ही तांदूळ ठेवलेत, ते तांदूळ, कलशावरती जो नारळ ठेवला आहे तो नारळ, आणि ज्या कलशामध्ये आपण सुपारी आणि पैसा जो ठेवलेला आहे तो, तर ह्याच गोष्टी तुम्हाला अगदी 4ही गुरुवार वापरायच्या आहेत. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा नव्याने घ्यायच्या आहेत. म्हणजे जी पण 5 पानं आहेत तर ती दुसऱ्या दिवशी तुम्ही घराच्या 4ही बाजूला ठेवा. आणि जे पाणी आहेत कलशातलं ते तुम्ही तुळशीनं घालू शकता. तर आज बघा सगळ्या गोष्टी अशा सुंदर जुळून आलेल्या आहेत. म्हणजे एक तर अष्टलक्ष्मी कलशची स्थापना केलेली आहे, त्यानंतर अष्टलक्ष्मी रांगोळी छान आलेली आहे माझ्याकडे, जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. तर म्हटलं की खाली काढण्यापेक्षा अशा प्रकारे या वस्त्रावरती काढूया, ज्या आणखीनच सुंदर दिसेल. तर बघा किती सुंदर दिसते ती रांगोळी, खूप छान वाटते. आणि त्यासोबतच या रांगोळीवरती येणार आहे तो म्हणजे आपला अष्टलक्ष्मींचा दिवा. अशा प्रकारे पहिल्या गुरुवारची पूजा खूप 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 सुंदर झाली. कशी झाली तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजची पूजा कशी वाटते. आणि देवीला असं छान धूप दीप
नैवेद्य या सगळ्या गोष्टी दाखवायच्या. त्यानंतर देवीची आरती घ्यायची आणि त्यानंतर देवी आईची क्षमासुद्धा मागायची की ही पूजा करताना कळत नकळत माझ्या हातून जर काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि माझ्याकडून जी पण काही तोडकी मोडकी सेवा झालेली आहे तर ती सेवा मान्य करून घे.